सरकारचं करायचं काय? खाती डोकी वरती पाय, भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय? खाती डोकी वरती पाय, खोके सरकारचं करायचं काय? खाती डोकी वरती पाय, खोके सरकारचं करायचं काय? खाती डोकी वरती पाय, फडणवीस सरकारचं करायचं काय? खाती डोकी वरती पाय, भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय? खाती डोकी वरती पाय, शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाती डोकी वरती पाय, कामगार विरोधी सरकारचं करायचं काय? खाती डोकी वरती पाय, कामगार विरोधी सरकारचं करायचं काय? खाती डोकी वरती पाय, 50 खोके सरकारचं करायचं काय? खाती डोकी वरती पाय, 50 खोके सरकारचं करायचं काय? खाती डोकी वरती पाय, हुकुमशाही लढण्यासाठी करायचं काय? खाती डोकी वरती पाय, हुकुमशाही लढण्यासाठी सरकारचं करायचं काय? खाती डोकी वरती पाय, हुकुमशाही लढण्यासाठी सरकारचं करायचं काय? खाती डोकी वरती पाय, आवाज दो! आवाज है, आवाज दो! आवाज है। ये तानाशाही नहीं चलेगी। नहीं चलेगी, नहीं चलेगी, लोकशाही के देश में तानाशाही नहीं चलेगी। नहीं चलेगी, नहीं चलेगी। भाजप सरकार की दादागिरी नहीं। केंद्र सरकारने मांडलेल्या जन सुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ डहाणू येथे सुमारे 7,000 नागरिकांनी काल 22 एप्रिलला भव्य मोर्चा काढला होता. सागर नाक्यावरून सुरू झालेला हा मोर्चा 5 किलोमीटर अंतर कापून तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी भाजप सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीचा तीव्र निषेध करण्यात आला. या निषेध आंदोलनाचे आयोजन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. मात्र त्याला महाविकास आघाडीसह अन्य विविध सामाजिक आणि स्थानिक संघटनांनीही सक्रिय पाठिंबा दिला. मोर्चा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, कष्टकरी संघटना, आदिवासी एकता परिषद, भूमिसेना, वाढवण बंदर विरोधी कृती समिती यांच्यासह 20 पेक्षा अधिक संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चा तहसील कार्यालयाला पोहोचल्यावर आयोजित सभेत डॉक्टर अशोक ढवळे, आमदार विनोद निकोले, रडका, कलांगडा, लहाणी, दोडा, चंद्रकांत घोरखना, ब्रायन लोबो, मधु धोडी आदींनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यांनी सरकारवर टीका करत सांगितले की हे विधेयक म्हणजे लोकशाही व्यवस्थेवर आघात आहे. जनतेच्या स्वातंत्र्यावर बंधने घालणाऱ्या या कायद्याविरोधात व्यापक जन आंदोलन उभे करण्याची ही वेळ आहे. वक्त्यांनी आरोप केला की जन सुरक्षा विधेयकामार्फत सरकारला कोणत्याही व्यक्तीवर संशयाच्या आधारावर कारवाई करण्याचे अधिकार मिळतात. त्यामुळे निष्पाप नागरिकांवर अन्याय होण्याचा मोठा धोका निर्माण होतो. या विधेयकामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आंदोलने आणि विरोध करण्याचा लोकशाही हक्क धोक्यात येतो, असा सूर या भाषणामध्ये आढळून आला. मोर्चा शांततेत पार पडला असून शेवटी डहाणू तहसीलदार यांना विधेयकाच्या विरोधातील निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात हे विधेयक तात्काळ मागे घेण्याची आणि लोकशाही तत्वांची जपणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान डहाणूतील या आंदोलनासोबतच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अशाच प्रकारचे मोर्चे निघाले. त्यामुळे या विधेयकाविरोधातील असंतोष सर्वसामान्य जनतेत मोठ्या प्रमाणात पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. जनसुरक्षा विधेयक रद्द करा, रद्द करा, रद्द करा. स्थानिकांना चिरडणारं विधेयक रद्द करा, रद्द करा, रद्द करा. आंदोलनाचे हक्क डावलणारं विधेयक रद्द करा, रद्द करा, रद्द करा. जमिनी जागा हडपणारं विधेयक रद्द करा, रद्द करा, रद्द करा. जनसुरक्षा विधेयक रद्द करा. टाळी मारी एक्का, विचार करा पक्का, देऊ नको. विरोधातील जनसुरक्षा विधेयक रद्द करा, रद्द करा, रद्द करा. व्यापाऱ्यांच्या विरोधातील जनसुरक्षा विधेयक रद्द करा. लोकशाही संपवणारे जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. हुकुमशाही लादणारे जनसुरक्षा विधेयक लोकशाही संपविणारे भाजप सरकार मुर्दाबाद. जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती जिंदाबाद. जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती